त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक होणार नाही असा दावा घटनातज्ञ उल्हास बापट यांनी केलाय। निवडणूक आयोगाचं कामकाज पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचं ते म्हणतात। तर न्यायालयानं निवडणूक आयोगाला आदेश दिले असले तरी अनेक पळवाटा निवडणूक आयोग काढू शकतं असंही उल्हास बापट यांनी म्हटलेलं आहे। लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते। या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती, पण कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक होणार नाही असं विधान केलंय। निवडणूक आयोगाचं कामकाज हे पूर्णपणे घटनाबाह्य आहे आणि न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले असले तरी निवडणूक आयोग मात्र पळवाटा काढू शकतं असा दावा बापटांनी केलाय। आणि याचविषयी उल्हास बापट यांच्याशी सविस्तर जाणून घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अमोल धर्म अधिकारी यांनी। आपल्या सोबत घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत। सर, काय सांगाल, सगळं हे प्रकरण तुम्ही बघितलेलं आहे। गिरीश बापट यांना जाऊन आता 10 महिने झालेले आहेत, तरी सुद्धा पुण्याची जागा कोण लढवणार किंवा त्याबाबतची घोषणा अद्यापही झालेली नाही आहे निवडणूक आयोगाकडून। कसं बघताय तुम्ही मुंबई हायकोर्टाने जे निवडणूक आयोगाला सुनावलेलं आहे त्याबद्दल? की एखादी जागा जर का रिक्त झाली कुठल्याही कारणाने आणि जर का संसदेचा काळ हा 1 वर्षाहून जास्त असेल तर तिथे इलेक्शन घ्यायला पाहिजे। नुसती घ्यायला पाहिजे असं नाही, तर ती 6 महिन्याच्या आत घ्यायला पाहिजे अशी तरतूद आहे। असं असताना 6 महिन्यामध्ये गिरीश बापटांनंतर काही इलेक्शन झालेली नाही। 5 वर्षाच्या आत निवडणुका व्हायला पाहिजेत। वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई काय पुणे काय अनेक ठिकाणी निवडणुका घेतच नाही आहेत ही लोक। तेव्हा हे पूर्णपणे घटनाबाह्य वर्तन आहे आणि याला प्रामुख्याने जबाबदार का कोणी असेल तर इलेक्शन कमिशन आहे। आता एक गोष्ट पुन्हा सगळ्या जगाला माहिती आहे की भारतातल्या लोकशाहीमध्ये सध्या दुर्दैवाची गोष्ट आहे, पण स्पीकर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन याच्यावरचा जो विश्वास आहे, म्हणजे ज्याला आम्ही क्रेडिबिलिटी म्हणतो, विश्वासार्हता, ती कमी कमी होत चालली आहे आणि त्यामुळे मग न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो। हायकोर्टाने असं म्हटलंय निवडणूक आयोगाला की तुम्ही तयारी करा आणि पोटनिवडणूक घ्या, पण आता कालावधी जवळपास 5-5.5 महिन्यांचा राहिलेला आहे। खरंच पुण्याची पोटनिवडणूक होईल? नाही, मी आता हा सगळं गेसवर्क आहे, पण मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे होणार नाही। कारण कुठल्याही हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाता येतं आणि सुप्रीम कोर्ट इज द फायनल अपेलेट ज्युरिस्डिक्शन, म्हणजे त्याच्यानंतर मग अपील नसतं। परंतु हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात जाता येतंच आणि याचा फायदा निश्चितच घेतला जाणार। ज्यांना नको आहे निवडणूक ते सुप्रीम कोर्टात जातील, यात काहीच शंका नाही। इतर ठिकाणच्या निवडणुका घेतलेल्या आहेत त्यांनी, फक्त पुण्याचीच घेतलेली नाही आहे। तेव्हा याचंही स्पष्टीकरण त्यांना द्यावं लागेल की तुम्ही फक्त पुण्याची का नाही घेतलीत। मणिपूरमध्ये पुण्यात दंगे आहेत का? पुण्यासारखं तर शांत शहर सबन भारतात नाही असं माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।